तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण आज गेलो होतो आमच्याकडे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रामवरदायिनीची यात्रोत्सव असतो. तो मी ब्लॉग कॅप्चर करायला गेलो होतो, पण आता विषय काय झाला होता, चार्जिंग होती मोबाईलला 35%. कारण मी जस्ट दुकान क्लोज केल्यानंतर असंच ब्लॉग बनवण्यासाठी गेलो होतो घरात येऊन. तर चार्जिंग लावायला मिळालंच नाही आणि ऑलमोस्ट 2 का 4 वेळा अशी लाईट्स गेली होती. सो चार्जिंग फोन करायला मिळालंच नाही. सो आपण जेवढं होईल तेवढे तिथल्या मोमेंट्स जेवढे आहेत ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. मी तेवढे कॅप्चर केले आहेत. पुढच्या वेळेला जे अपडेट असतील यात्रा कधी आहे ते तुम्हाला नेक्स्ट टाइम मी देऊनच ठेवीन. तर तुम्ही आपल्या या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करू शकता. तर चला, व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता अहो इकडे व्हिडिओ हे आमचे काका आहेत आणि तुम्हाला दाखवतील इथलं काय काय कशी व्यवस्था केलेली दाखवतील तुम्हाला. आता काय काय नेमकं असणार आपल्या इथं. पालखी किती वाजेपर्यंत येतील? 11:30 वाजता भेट होईल त्यांची. 11:30 पर्यंत पालखी येतील. तुमचं इथं काम काय असतं आता सध्या? सध्या पालख्या बत्त्या लावायच्या. बत्त्या लावायच्या. समय विमे लावायचा. ओके. आता इथून जेवढे गाड्या येतात त्यांचं त्या साईडला पार्किंग केलेलं आहे, त्याचं तिकडून सांगतायत तिथपर्यंत गाडीचं आहे. गेली गाडी. कुठले? आपल्या देवाची ना. आता आपण चाललो वरती मंदिराच्या इथे. आता मी वरती दिसणार नाही तुम्हाला कारण लाईट कमी आहे. घराची लाईट आहे. त्याच्या हे चषक आणि या ठिकाणी सिलिंग मॅन देखील या ठिकाणी घ्यायचं आहे. तो चषक राहुल सरांच्या माध्यमातून या ठिकाणी